नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जानेवारी 2026 आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर मी म्हटलं तर 26 जानेवारीच्या वेळेस राज्यात ढगाळ वातावरण होईल, आजपासून झालं. पण आज रात्रीच्याला आणि उद्या 27 आणि 28च्या दरम्यान राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी थेंबे देखील येणार आहे. खूप काय असा मोठा पाऊस नुकसानीचा पडणार नाही, पण काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, तुरळक ठिकाणी ह्यामध्ये 27-28च्या दरम्यान थोडे थेंब येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सर्वदूर काही पाऊस पडणार नाही, पण राज्यात वातावरण खराब होत असल्यामुळं तुरळक ठिकाणी थेंब पडतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये काय असते, ह्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण झालं की धुळीचं प्रमाण असतं. बघा, पाहू शकता धुळी देखील आलेली आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की की धुळी असल्यामुळं एक बुरशीनाशक की चांगल्या कीटकनाशकची फवारणी करणे खूप गरजेचं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज 26 जानेवारी, 27 आणि 28 तारखेपर्यंत राज्यात वातावरण म्हणजे ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता की हे ढगाळ वातावरण वेलवर्गीयासाठी चांगलं, हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी चांगलं, पण काही पिकासाठी नुकसानकारक असतं, कारण की याच्यामध्ये ह्या वातावरणामध्ये धुळी धुकं असतं म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, सगळीकडं सांगायचं झालं तर म्हणजे 4 दिवस म्हणजे आज 26, 27, 28 आणि 29 पर्यंत असं ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि तुरळक भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य प्रदेशकडे जास्त पडणार आहे, पण फक्त महाराष्ट्रात त्याचा थोडा असर होईल. ढगाळ वातावरण राहील म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अंशतः तुरळक ठिकाणी तुरळक भागात थेंब देखील येतील म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कर्नाटक, निपाणी ह्या भागातल्या जे तंबाखू काढणारे शेतकरी त्यांनी म्हणजे सांगू इच्छितो की तुम्ही 29 तारखेच्या नंतर तंबाखू काढण्यास काही हरकत नाही, कारण की 29च्या नंतर राज्यात परत पुन्हा वातावरण क्लिअर व्हायला सुरुवात होणार आहे म्हणून त्यांनी तंबाखू काढायला हरकत नाही. पण राज्यात मात्र सध्या मात्र ह्या 4 दिवस मात्र ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी तुरळक भागातच पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, विदर्भात काही ठिकाणी अशा म्हणजे तुरळक भागात तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे, सगळीकडे पडणार नाही म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त का हे वातावरण खराब असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी थेंब पडतील म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. डाळिंब शेतकऱ्यांनी ह्या वातावरणामध्ये धुळी धुका असल्यामुळं 29 तारखेपासून परत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. आणि ज्यांच्याकडं वेलवर्गीय आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, 2-3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती परत पूर्वपदावर येईल. परत थोडी रात्रीच्याला थंडी राहील आणि दिवसा देखील थोडं ऊन वाढण्यास सुरुवात होईल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.